हॅलो, नमस्कार. मी प्रज्ञा नगरकर. आज मी लोणावळ्याला आली आहे लक्ष्मी नारायणधाम मंदिर नवरात्रीनिमित्त. तर आज मला वेळ मिळाला, मी आणि माझी मैत्रीण म्हणलं आज अचानक ठरलं जायचं. तर खूप सुंदर आज नवचंडी याग होता, ते पण आम्हाला अटेंड करायला मिळालं. तुम्ही बघू शकता, लाईटिंग पण फार सुंदर केली आहे, सुंदर आहे. गाभाऱ्यात गेल्यावर इतकं मन प्रसन्न वाटलं, म्हणजे आपण शांतता शोधतो आयुष्यात. हे बघा, हे नवचंडी यागाचं त्यांनी हे केलेलं आहे अरेंजमेंट. सगळे देवींच्या फोटो तुम्हाला गाभाऱ्यात घेऊन जातो. तिथे त्यांनी खूप सुंदर अशी व्यवस्था केली, देवीचं पिंड बसवले. मी तुम्हाला पुढे दाखवतो. नमस्कार, मी प्रज्ञा नगरकर. मी आली आहे आत्ता लोणावळा इकडच्या मंदिरात. नवरात्रीमुळे खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. नारायणधाम असं वाटतं की मन तृप्त झालेलं आहे. एकदम मी दाखवतो तुम्हाला. तिथे गणपती मूर्ती आहे, फार सुंदर आहे. असते नवरात्रीनिमित्त त्यांनी खूप छान सजावट केली आहे, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर, म्हणजे खूप शांत वातावरण आहे. म्हणजे आपण जे शोधतो आयुष्यात मनशांती कुठे आहे ती इथंच आहे. खूप सुंदर. तुम्हाला आता मी देवीचं हे दाखवतो, गाभारा. गोशाला पण आहे, पुजारी पण फार चांगले. आता हे सरस्वती नारायणी गाभाऱ्यात खूप शांतता वाटते, बघू शकता तुम्ही. गणपती खूप बघता इकडे येतात दर्शनाचा. चालू आहे गाभाऱ्यात, तुम्हाला दाखवतो. इकडे मारुती आहे, गणपती सर हनुमानजी खूप छान आहे. ते पण तुम्ही बघू शकता. तिथून आत शिरल्यानंतर शेजारी जे सुंदर हे केलेलं आहे. तर तिथे देवीला जे आहेत भूषण, देवीला तिचे आभूषण, स्त्रीभूषणं जे घालतात, खूप सुंदर. नवरात्रात देवी शृंगार छान वाटतं. म्हणतात मन प्रसन्न वाटतं ते इकडे मंदिरात. मारुतीचं मंदिर पण शेजारी. सगळी लोक इकडचे पुजारी मनापासून इकडे देवाची सेवा करतात. नमस्कार. परत येईल नेक्स्ट व्हिडिओ.